झी 24 तास एक पाऊल पुढे। आदिशक्ती दुर्गा म्हणजे मातृत्व आणि शक्तीचं प्रतीक। पार्वतीचा अवतार समजल्या जाणाऱ्या दुर्गेची रूपं आणि नावंही अनेक। आदिशक्तीची 108 पीठं देशभरात आहेत। या शक्तीपीठांच्या मांदियाळ्यातलं 14वं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी। नवरात्रोत्सवात अकोलेकरांसोबतच राज्यभरातल्या भक्तांची पावलं वळतात ती रुद्रायणी देवीच्या दर्शनाला। अकोल्यापासून 30 किलोमीटर अंतरावरील सिंदखेड गावाजवळच्या गडावर रुद्रायणी विराजमान आहे। देशभरात आदिशक्तीची 108 पीठं असल्याचं मानण्यात येतं। रुद्रायणीचं हे मंदिर यातलं 14वं शक्तीपीठ समजलं जातं। या शक्तीपीठाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते। महिषासुराचा वध केल्यानंतर आदिशक्तींनी रुद्रावतार धारण केला होता। हा अवतार धारण केल्यानंतर आदिमाया इथे येऊन बसल्याची आख्यायिका सांगितली जाते। त्रिपुर तापिनी ग्रंथात रुद्रायणीच्या उत्पत्तीची माहिती देण्यात आली आहे। हे मंदिर जे आहे हे पुरातनकालीन मंदिर आहे। हे राम इथं वनवासात असताना येऊन गेले आणि मातेनं वरदान मागितलं, काहीतरी तुम्ही आले तर देऊन जा। तर श्रीरामजीनं कमळाची फुलं म्हणून मातेला वरदान दिलं, म्हणून ते कमळाची फुलं आतापर्यंत चालूच आहेत, उमलतात तिथं। रुद्रायणीच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या परिसरावर निसर्गानंही मुक्त हस्तानं उधळण केली आहे। या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याशी असलेला कमळ तलाव। या तलावाचा आकार पायाच्या तळव्यासारखा आहे, म्हणून त्याला पद्मा तलाव म्हटलं जातं। या तलावात उगवणाऱ्या कमळ फुलांनी देवीची पूजा केली जाते। भगवान राम या ठिकाणी 2 वेळा येऊन गेल्याचे दाखले पुराणात सापडतात। वर्षातील 365 दिवसांइतक्या 365 पायऱ्या मंदिराला आहेत। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते। पंचक्रोशीतील बैल या दिवशी देवीच्या दर्शनाला गडावर जातात। इथं मला खूप अनुभव आहे। इथं जे काही सर्व भाविक भक्त आपले नवस करतात त्यांची मनोकामना पूर्णपणे ही देवी माता आपली मनोकामना पूर्ण करते। आणि बरेचसे गावून दूरदूरून तारुण्य म्हातारे लोक आपली इच्छा सांगण्यासाठी येतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते। काही भक्त गीतांच्या माध्यमातून रुद्रायणी देवीची महती सांगतात। सारोवतवटा बाई मला सापडल्या नोटा, रुद्रायणी मातेची उपसतो मोरी मले सापडली सोनियाची सरी नाव बाई। रुद्रायणी ही मातृत्वासोबतच शक्तीचं प्रतीक आहे। या निसर्ग संपन्न तीर्थस्थळाला लोकाश्रयासोबतच गरज आहे ती राजाश्रयाची। झी 24 ताससाठी अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।